राजाची भेट झाली. नुसती भेट नाही झाली तर जनक राजाने आपल्या पत्नीला सांगितलं, अगं आज देव आपल्या घराला आलेला आहे. बोला जी, मग चांगल्या प्रकारचा स्वयंपाक करा. आता स्वयंपाक म्हणलं का घरचा एक बघून पहिलं आधी बाहेर दारात येत. बाबा उगा 10-12 पाहुण्याने आपण म्हणलं का कापूसाच्या गडबडीमध्ये पाहुणे आले, स्वयंपाक करायला लागत, बघुण्या सहित तांब्या सहित बाहेर फेकून येतात. पाहुणे मध्ये आम्ही जेवणच आलो, काय करत. हो, आता थोडा विचार करा. तुमच्या पाठीमाग ह्या आमच्या म्हाताऱ्या मावश्या जात्यावर गळत होते. किती जरी पाहुणे आले का, किती बी कधीच कंटाळा केला नाही. आणि शेतामध्ये त्यांच्या काळामध्ये जर गेल्या का त्या, तर कमीत कमी 2 माणसं आलेले कधी जगते असा स्वयंपाक घेऊन जायच्या. पण आता आंबो हमारे नाही, दोघच असतील का, पोरं शाळा सोडून राहतात का. आणि एखादा पाहुणा आला तर त्याला जेवण नसते राहणार. हे तुमचा काळ गेला. हो, ते दिवस गेले. आता काही काही सिटीला असं झालं बाबा, मोबाईलवरून ऑर्डर काढायची, घरी स्वयंपाक करायचा नाही, लगेच मोटरसायकलवर गाडी येते, ते सामान घेऊन जे ऑर्डर केलं ते आणि घरी खायचं. हो, एवढं अवघड झालं, एवढा कठाळा आला आम्हाला. आता पण स्वयंपाक सांगितलं म्हणजे महाराज आता जेवून जा, पाणी पिऊन जा. किती रागवलेला होता परशुरामजी, पण शांत झाले. कारण ती जागाच तशी आहे, जशी ही जागा आहे सप्ताहातली. इथं कुणी जरी आला तरी इथं शांत होणार आहे. या प्रभूची कथा शांत रीतीने ऐकणार आहे. तस परशुरामजी शांत झाले. चहा पाणी झालं, ताट तयार झाले. बाबा आता आपल्याला बी जेवायचंय, लग्न लागल्यानंतर सगळे जेवून जा, उपाशी कोणी जाऊ नका. ताटे टाकले, रांगोळ्या काढल्या, जेवायला बसले. पण परशुरामजीने धनुष्य आपला दारामध्ये भिताडीच्या कडेला असा उभा करून ठेवला होता. हे मस्त जेवायला बसले, जेवण चालू आहे. आणि सीतामाई अंगणामध्ये खेळतीये. आणि तिने पाहिलं की हे धनुष्य कोणाचं, तिला काय माहिती हे धनुष्य काय आहे, लहानपणीची गोष्ट. आणि तिने ते धनुष्य घेतलं आणि घोडा केला धनुष्याचा, आणि गल्लीमध्ये फिरू लागली घोडा घोडा तरी. घोडाला 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 आणि सीतामाई या गावामध्ये दौडू लागली, पळू लागली. घोडा 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 घोडा. आता सध्या बस माझ्या घोड्यावरती. अशा लहानपणीच्या मैत्रिणी असा आनंद घेतला, सगळ्या गावामध्ये धनुष्य फिरवला. आणि इकडे हे म्हातार दोघांनी जेवून बसले. पान सुपारी पहिले सगळं असायचे म्हाताऱ्याचे. आडकिता, बटवा, त्यामध्ये पान, त्यामध्ये सुपारी, पिशवीत पिशवी. आता जगड अशी भांडली आणि याचं पोत त्याच्यात उलटायचं, त्याचं पोत ह्याच्यात उलटायचं, कौरक हालीत बसायचं असं. याला म्हणायचं पुडी. गुटखा ते जर काढून टाका मग आणि मग बघा काय त्याचा अर्थ होते. मी सांगणार ना त्याच्यावर लिहिलं नाही बाबा. गुटखा खाल्ल्याने कॅन्सर होतो, पण तरी बी आम्ही खातो. लिहिलेलं का नाही त्याच्यावर डेंजर, पण तरी आम्ही खातो. तसं पान सुपारी हे धूम्रपान निषेध आहे, तर इथं पान खात होते परशुरामजी.
आणि म्हणजे आता कळलं राहावं आम्ही इथं जावं होतं आमच्या गावाकडे. आता मी समाधान झालो, आता कोणाला मारेल नाही, मी तुमचं दर्शन झालं. तेवढ्यामध्ये बाहेर आलं तर सीता मैया घोडा घेऊन ते धनुष्य घेऊन आली. परशुरामजीने पाहिलं, म्हणजे माझं धनुष्य कुठे गेला कुठे गेला. तेवढ्यामध्ये सीतामाई आली आणि पोरगी माझं धनुष्य घेऊन फिरती. अरे कोणाच्या बापाला उचललं नाही, कोणाच्या बापाला उचलणार नाही. आणि एवढीशी बाळ माझा धनुष्य घेऊन फिरते, हे कुणीतरी अवतार आहे. आपले डोळे लावले न सांगता तुम्हाला येते. तर आधी माया शक्ती आहे हे कळलं परशुरामजीला आणि पुढचं भविष्य जाणलं. आणि राजा जनकाला परशुरामजीने हात जोडले आणि एक गोष्ट सांगितली. म्हणले, राजे एक माझा ऐका. म्हणजे आता या सीतामाईने माझ्या धनुष्याचा घोडा केला म्हणे. आता ते धनुष्य मी काय नेत नाही, पण एक काम करा, ही जेव्हा ओटवर होईल हिच्या लग्नामध्ये हा जो कोणी धनुष्य उचलल आणि धनुष्याला कोणी दोरी लावील त्याच मुलाला ही तुमची मुलगी देऊन टाका. एवढं माझं गरीबाचं आहे का. परशुरामजीने सांगितलं. जनक राजा म्हणले, जी तुम्ही सांगतात तेच करतो. संतांचं ऐकायचं कोणाचं. संत महात्मे कधीच आपल्याला लयाला जाऊ देत नाही आणि संत महात्म्याने उपदेश केलेला जीवनामध्ये कधीही चांगला असतो. कधीही माय बापा आपल्या लेकराला चांगलाच मार्ग दाखवतात. साध्या भाषेत जर सांगायचं मला, लेकरू जर उन्हामध्ये जर बसलं तर आपण त्याला बोलतो काळ्या तोंडाच्या सावलीला येऊन बस. ही मायेने सांगण्याची पद्धत आहे. तसं तुकाराम महाराजांनी मी कळकळीने लोकांना सांगितलं, माई बापांना हात जोडून. असे संत महात्मे आपल्याला उपदेश करीत असतात आणि त्यांचा उपदेश आपण ऐकायचा असतो. आणि त्यांचं जर आपण जीवनामध्ये ऐकलं ना तर आपल्या जीवनाची नय्या करण्याशिवाय राहणार नाही. तसं परशुरामजीचं जनक राजानं ऐकलं माई बाप आणि तो धनुष्य तिथं ठोड निघून गेले. आणि तोच हा धनुष्य रामा या स्वयंवरामध्ये विश्वामित्र ऋषी प्रभू रामचंद्राला कालच्या आठ्यामध्ये कथा सांगतात. बरोबर आहे का बाबा. आणि मग राजा जनकानं सगळ्याला पत्रिका पोहोचल्या. तुम्हाला काल दिल्या होत्या बरोबर त्या सगळ्याला, तुम्हाला आता द्यायची गरज नाही. 56 देशीचे राजे महाराज योगी तपस्वी ऋषी चक्रवर्ती सम्राट राजे गण गंधर्व यक्ष किन्नर दीन दुबळे गरीब आणे पाणे लेणे पिणारे खाणारे सगळे 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 राजा जनक म्हणले कोणालाच आपल्याला सोडायचं नाहीये. सगळ्या पत्रिका दिला. सगळे त्या ठिकाणी मायबापावर जमले. यथा सागर असा सोहळा त्या ठिकाणी भरला. सगळ्याला सांगितलं पण काही जणांना सांगितलं नाही. कल्पना करा. कोणाला सांगितलं नसं बाबा इकडं माई, कुणाला सांगितलं नसं. 10 तोंडाच्या किड्याला सांगितलं नाही बघा. राजा रावणाला सांगितलं नाही. बिन कृपाचाच राजा रावण तिथं हजर झाला. सवसनीला आमंत्रण नसल्यावर तुम्ही बळच जेवायला जाता. बरं बळच गेल्यावर काय होते माहिती ना, अपमानाशिवाय काही आहे का नाही. म्हणून बगैर कुंकाचं कुठे जाऊ नये, बगैर आमंत्रणाचं कधी कुठं जाऊ नये. तसं माझ्या जनक राजाने राजा रावणाला आमंत्रणच दिलेलं नाही. माई बापानो
आणि बिनबुड आहे मेहमान जनक राजाच्या घरी येऊन बसले सिंहासनावर राजा रावळ. घाबरले जनक राजा. अरे म्हणले हा काय तोंडे खोकून आला म्हणे, ह्याला सांगितलंच नाही, याला आमंत्रणच नाही रे, आला कसा? आता हे तुला बोलविले कोणी, आमंत्रण वाचून आलेला हा माणूस इथं थोडा करतो. अरे तुला आमंत्रण नाही, काही नाही, तरी हा 10 तोंडाचा किडा इथं आला कसा? हा सा जनक राजा विचार करू लागले माई बापानं. आणि सिंहासनावर येऊन बसला राजा राव. मनानेच बसा, नाही तर कोणी आले का म्हणत नाही, काय नाही, बसला. हो. आणि मग म्हणजे आता सगळे सैन्य बसलं, सगळे राजे महाराजा जपी तपी योगी दिगंबर साधू सगळे लोक राजा जनकाच्याच महालामध्ये त्या सभामध्ये बसले गेले. आणि राजा जनक उभा राहिला आणि विनंती केली, ऐका हो ऐका, आज माझ्या गते श्री हरी कृपेनं माझ्या मुलीचा स्वयंवर आहे आणि सगळे तुम्ही इथे जमला, तुमचं एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत राजा जनकाकडून. अतिथी देव भव ही आमची परंपरा आहे असं सांगितलं. आणि म्हणजे ऐका, कोदंड नावाचा धनुष्य आहे परशुरामजीचा, जो कुणी याला उचलेल आणि त्याला दोरी लावीन आणि काना बाण लावीन आणि त्याला ही माझी ही सीता मी त्याला देऊन टाकीन असा पूर्ण त्या ठिकाण राजा जनकानं केला वैभव. आणि मग म्हणले चला आता धनुष्य घेऊन या सभेमध्ये. मग धनुष्य आणायला का एवढे साधारण धनुष्य का ते? 1,28,440 सैन्य गेलं, 40,000 हत्ती, 75,000 उंट. लावा गणित आणि रात्री हिशोब करा, सकाळी येऊन मला सांगा. आणि एवढे लोक आणायला गेले, स्वरा किती लावले असते याचं गणित करा. आणि ते सगळे गेले वडीत आणायला. बाबा तरी हराना, हत्ती सोडून काढले, उंटे सोडून काढले, तरी हा धनुष्य बाजूला हलाना तिथं. शेवटी यजमान जावं लागलं सीताबाईला, बाईनीच हात लावा. सीताबाईने हात लावला आणि ते धनुष्य घेऊन मग निघाले. मग सीताबाई गेली आपल्या माला आणि ते धनुष्य आणलं, या सभेमध्ये आणलं. बरोबर
जे महिना महिना जोर काढीत होते, ताकद लावित होते, खात होते, त्यांची शक्ती गळून गेली. जे उभा राहिले होते खाली बसले. बाबा म्हणजे असं कुठं असतंय का म्हणे एवढा मोठा धनुष्य जर अंगावर पडा तर काय होईल आपली गत. अहंकार नाहीसा झाला काही कायचा. जे काय गर्वाचा फुगिरा होता ना, फुगाच कमी झाला, फुटला ते. नग म्हणले आपण ताकद पण लावायची नाही. आणि म्हणले जो कुणी आता उचलून याला त्याला माझी सीता मी देणार. बऱ्याच जणांनी प्रयत्न केले, काही काही हात लावले, नुसतं बघितलं म्हणले चला रामकृष्ण हरी भाग्यवाले की जय. अशी अवस्था झाली सगळ्यांची. त्यावेळेस हा राजाराव सगळ्या सभामधल्या लोकांना मला अरे हो तुम्हाला कळतच काय, मला त्याला अंगामध्ये ताकद लागती, युक्ती लागती, त्याला खावा कसं लागतं. हा आपल्याला रावण म्हणते आणि आपल्यासारखा माणूस या पृथ्वी तळावर आहे नाही कोण एका क्षणामध्ये जाऊन उचलितो. अवेशाने फुगिरामध्ये गर्वाणा राजा रावण खऱ्या. कुणाला नमस्कार नाही घातला, कुणाला काही नाही. गेला असाच धनुष्याकडे. धनुष्याकडे राजा रावण गेला. बाई बापा हे माझ्या सीता आई साहेबांना बघितलं आणि सीता आई साहेबांना हात जोडले आपल्या भावाला. भगवान भोले बाबाला विनंती केली, हे भाऊराया बहिणीचा पाठीराखा कोण असतो तर भाऊ असतो, तू माझा भाऊ आहे. हे दादा मी आज संकटात आहे आणि संकटामध्ये रक्षण करण्याचं काम हे दादा तुझे रे. आणि तू आणि वहिनी थोडी आहे, माझं रक्षण तरी या काळ करण्याच्या तावडीने मला जाऊ देऊ नको दादा. अशी आराधना, अशी भक्ती आपल्या अंतरात्म्याने भगवान शंकराला सीता मैयानं केली. आपल्या बहिणीचा धावा ऐकला भगवान शंकरानं आणि नंदीला आज्ञा केली, भूत वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. सगळ्या मुले सगळे चला आपलं बिराड. आपल्या बहीण आज आपली संकटात आहे आणि त्या संकटामध्ये आपल्याला सगळ्याला सहकार्य करायचंय. अष्टभैरव, अष्ट चामुंडा, वेताळ, झोटी, मसुबा, भैरव हे सगळे जे रानाचे देव आहेत हे भगवान शंकराचे गण आहेत. हे सगळे निघाले आणि असला भाऊ जर पाठीराखा असं 10 तोटाचे असे 100 जरी रावण आले तरी काय होईल माझ्या बहिणी. आणि पार्वती माता हे आले, सीतामाईने सगळ्याचं दर्शन घेतलं. हे कुणाला दिसत नव्हतं चित्र बरं का, हे दिसत नसते, देव कुणाला दिसत नसतो. आणि भगवान शंकर, पार्वती माई आणि सगळं गण येऊन त्या धनुष्यावर आणि बसलं. मग किती बदल झाला सर, आता विचार करा. आणि या रावणाने नमस्कार नाही घातला, काही नाही, धनुष्य उचललं त्यांनी कसं कसं उचललं आणि दोरी घेतली, लावायची, धनुष्य कळलं आणि छाताडावरती धनुष्य पडलं. पडल्या बरोबर बाबो गेले वाचवा. आता वाचवायला उतरले, त्यांनी 5-6 प्रधान आणले होते. आता धनुष्य उचलायचं म्हणलं त्याच्या अंगावर रावण काय लहान नव्हता. ते सैन्य काय झालं, राजा रावणाच्या अंगावर येगलं. अरे म्हणलं बाबा मला मारता का तुम्ही, एक तर धनुष्य पडलंय आणि तुम्ही माझ्या अंगावर पण येगला. मग अंग किती तुरायला लागले. तुम्ही मला माझ्या जवळचे नाही, तुम्ही मला माझे पक्के वरीत म्हणला. आपल्या परधराला राजा रावला तोंडामध्ये धूळ गेली, नाकातून तोंडातून लाल होऊ लागली बाबा. अशी अवस्था झाली आणि बोलू लागला मोठे, अरे वाचवा मला कोणीतरी, वाचवा ना, मराय लागलो राव मी, वाचवा ना. किती भोगेरी निघालता, काय गरज आहे का. आपले माणसं जिथं काही नको करू म्हणलं का तिथं गेल्याशिवाय राहणार नाही. घरचे म्हणले का नको राहू, नाही जातो, नको जातो. अशी अवस्था आहे आपली. तसं राजा नको म्हणत होते, अरे काम
किती बेजारी झाली. शेवटी जनक राजाने त्याने त्या हत्तीला म्हणले बागा बागा लवकर हे मरत म्हणले आपल्या दारामध्ये मेल्यावर म्हणले लग्नाला पुन्हा विघ्न त्यापेक्षा याला म्हणले बाजूला काढा. धनुष्य कसं बस बाजूला काढलं. 5-50 रांज पाण्याचे आणले बाबा. 5-50 रांज पाणी पिलं ते. हवा फिवा घातली जरा सावध झालं. मला मी वाचलो रे बाबा नाही तर मेला असतो. आणि उठलं लागलं बोलायला मला. जनक राजा अरे म्हणे राजा आहे का तू म्हणजे काय म्हणजे असला कुठे पण असतोय का कुठे एवढं धनुष्य उचला कुठं कोण मला मला राजा नाही मी अशीच घेऊन जात असतंय. ते म्हणे खाली बस त्यापेक्षा हे मोठा मोठा तिथं बस खाली म्हणजे तो संपलं म्हणजे आता. असं घडल्यानंतर कुणीच उठाना पुन्हा राजा रावणाचे हाल झाल्यानंतर बाबा एकही माणूस एकही राजा एकही बलवान सगळ्याचा जी काय भोगिरीची हवा होती का ती जिरून गेली जिरून खाली माना घातल्या. अशा कुणीच उठायला तयार नाही. मग तेवढ्यामध्ये जनक राजा या सगळ्या 56 देशाच्या राजाला म्हणू लागला रे या माझ्या सभेमध्ये कुणी पुरुषार्थी माणूस आहे का नाही आहे का कुणी बलवान नाही. तेव्हा लक्ष्मण अरे म्हणले बाबा काय म्हणता तसे आम्ही आहेत. लक्ष्मी म्हणला रामजी म्हणले जरा तू शांत राह. आपला इथं बाप नाही आपलं इथं कोणीच नाही आणि बापाच्या परस्पर काय करायची ना गोष्टी आता करते ते भाग वेगळा सोडून द्या. तुम्हाला कळलं असेल काय ते म्हणजे आपला बाप नाही आपल्या बाईचा आपण विचार घेतला नाही. धनुष्य उचलायचं उगच उगच काय गरज आहे का. गप पडले तू शांत राहा म्हणजे काय बोललो त्या म्हाताऱ्याला ती बोलू दे त्याला. तेव्हा विश्वामित्र ऋषीला जनक राजा म्हणतात अरे हे देवाचे देव हे ऋषीमुनी आहे का नाही कोणी पुरुषार्थी. तेव्हा म्हणले थांबा मध्ये आहे. विश्वामित्र ऋषीने सांगितलं म्हणजे ऐक रामा तुझ्या पूर्वजांची ताटाटूट केली होती ना म्या. हरिश्चंद्र राजा तारा राणी रोहिदास महाराज मी लई ताटाटूट केली पण आता हे देवा आता एवढा मान जोडण्याचं काम मला करण्याचा मान तुम्ही द्या. धनुष्य उचलायला जावा ही माझी आज्ञा आहे तुम्हाला. आणि मग विश्वामित्र ऋषी रावाला म्हणतात टेन्शन घेऊ नको मी सांगतो तुझ्या बापाला. संत संघ असल्यानंतर कोणा गोष्टीची कमी नसते. रामजीने आदरपूर्वक विश्वामित्र ऋषीला नमस्कार घातला पाय बापाला. सभेमधल्या सगळ्या लोकांचा सज्जनांचा गोर गरिबांचा राजांचा जनक राजाचाही आशीर्वाद घेतला. सगळ्यांच्या पुढे नतमस्तक झाला माझा राम. याला म्हणायचं नम्र झाला होता आणि त्याने कोंडिले आनंदा. कोणतंही काम करीत असताना आधी आपण नम्र झालं पाहिजे आणि नम्र झाल्यानंतर ते काम आपलं साध्य होतं. अहंकार कधीच नाही करायचा. अहंकार केल्यानंतर जीवनामध्ये दुर्दशा ओढवते. असाच एक श्रीमंत देव आणि इतका अहंकारी त्याचं नाव इंद्र. इंद्रासारखा अहंकारी राजा कोणी नव्हता. देव म्हणायचा आपल्यासारखा पैशावाला आणि जीव घालणारा माणूस या जगामध्ये दुसरा कोणीच नाही. ते नेहमी 8 दिवसाला पंगत द्यायचा देवाला. 8 दिवसाला पंगत. एक दिवशी त्यांनी पंगत बोलवली बाबा आणि मला सगळ्या देव जेवायला आपल्याकडे जेवायला. आणि इंद्राच्या घरी जेवायला म्हणल्यानंतर काय कमी असेल का बाबा. तिथे कोण्या पदार्थाची कमी असेल का काय होणं असेल का नाही. अहंकाराने बोललेली पंगत. सगळे देव जमले आणि पंक्ती बसवल्या. पंक्ती बसवल्या बरोबर आता देवाच्या घरी आमरत इंद्राच्या घरी आमरत होतं जेवायला. पण हे देवाला कळलं की याला अहंकार झालाय. माझ्या विठेवरच्या मालकानं ते अमृत नासून टाकलं बाबा. वाढ म्हणले आता काय वाढायचंय. पंक्ती बसल्या. देव म्हणले आणा ना स्वयंपाक तयार नाही का म्हणले. पंक्तीत बसल्या म्हणले थांबा थांबा जर आचार्याचं थोडं दुखायला लागलं म्हणले थोडं थांबा.
आता काय सांगावं. मग ह्याची चिंता वाढली आणि नारदजीला बोलून घेतलं फोन लावून इंद्रानं. म्हणजे देवा अडचण आली, लवकर या बोल. इंद्र नारदजी तिथं आले. म्हणले काय सांगा. म्हणजे अमृत नसले, देव तर जेवायला बसले, बाहेर बघा कसे आवाज देतात मोठ्याने, येऊ द्या म्हणून, येऊ द्या म्हणून. मग आता करायचं काय. तेव्हा म्हणले अमृत शुद्ध होईल, पण तुला पंढरीच्या मालकाकडे जावं लागल. म्हणजे पंढरीच्या मालकाकडे. हो म्हणले त्याच्याशिवाय दुसरं कोणी जगामध्ये शुद्ध करणार नाही मला दिसत. म्हणले ठीक आहे, आता टाइम पडे बाका तो गधे को बोले. माणसं देवाचं नाही, तुम्ही मराठी अर्थ कुकडं लावू नका, आपल्या माणसाचं चाललंय हे. मग इंद्राचा टाइम पडला, मला चला आता देवाकडे जावं लागेल. इंद्र देवाकडे आला. भगवान पंढरीच्या मालकाकडे आल्यानंतर हात जोडले, विनंती केली, देवा माझ्या घरी देव आले जेवायला आणि हे अमृत नासलं गेलं. मग आता मी काय करू देवा. तेव्हा देवाने सांगितलं म्हणजे माझ्या हातामध्ये आता काहीच राहिलं नाही, मी आता सगळं सत्व हे देवाकडे माझ्या भक्ताकडे देऊन टाकलं. म्हणले भक्ताकडे देऊन टाकलं. हो म्हणले कोणत्या भक्ताकडे. म्हणले चोका महाराजाकडे. चोका मेळा त्यांच्याकडे सत्व देऊन टाकलं. म्हणले त्यांच्या घरी तुम्हाला जावं लागत मंगळ येण्यामध्ये आणि तिथं जाऊन तुमचं अमृत तुम्हाला शुद्ध करून घेऊन यावं लागेल. आता एवढा मोठा माणूस आणि चोका मेळा बघितलं कोणचा. आणि बाबा हे देवा अशा माणसाच्या घरी जाऊ, जी मेलेले ढोरे वडण्याचं काम करतोय, अशा माणसाच्या घरी एवढा मोठा माणूस. ते म्हणले ह्याच्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. तुला जायचंय ते जा, नाही तर जाऊ नको. तेव्हा हे विचार करू लागला, जावा तर कसं जावा, लोक मला नाव ठेवतील, पण चला जावा लागेल. पण या भक्तामध्ये जात भेद नसती बरं का बाबा. राधा एका जागेवर गवळणी आपले राधा गोकुळामध्ये आपल्या काही म्हातारे म्हणायची ही नीच जातीची आहे, राधा गवळ्याची आहे. तेव्हा राधा म्हणली येते कोण माझे गेले हार कोणी आणि एका श्रीरंगा वाचुनी आणून येणे. यारे यारे लहान थोर येथे सर्वांचे आहे अधिकार. या देवापाशी जात आणि भेद काही नाही. तुम्ही आम्ही जात भेद लावला बाबा. हो न पाहे या ती कुळाचा विचार. मुळाचा विचार या भगवंताने कधी केलेला नाही. ज्याची भक्ती आहे तो भक्त, ज्याची श्रद्धा आहे तो भक्त. चोका डोंगा परिभाव हे डोंगा, उस डोंगा परी रसम हे डोंगा. तुला मग चोका मेळ्याच्या घरी जावं लागेल. इंद्र गेला आणि चोका मेळ्याच्या लेकरांनी पाहिलं हे की कुणीतरी बाबा तुमच्याकडे कुणीतरी महापुरुष येऊ लागलेला आहे. इंद्र चोकोबाबाच्या घरी आले. घरी आल्याबरोबर नमस्कार घातला चोकोबाबा. कशासाठी आला. कोणी पाठवलंय. म्हणले पंढरीच्या मालकानं पाठवलंय, हे अमृत तुमच्याकडून शुद्ध करून घ्यायचंय. तेव्हा माझ्या चोकोबाबाच्या डोळ्यातून अश्रू आले. बाई बाबा या गरीबाकडे काय आहे. आणि या गरीबाच्या कुठं अमृत शुद्ध होत असतंय का. डोळ्यातून अश्रू आले. ते अमृताचा फूट हातामध्ये घेतला बाई बापानो आणि त्या अमृतामध्ये एक अश्रूचा थेंब पडला. अमृत शुद्ध झालं आणि इंद्र तिथून निघून गेला. ही ताकद आहे माझ्या भक्तामध्ये. किती अहंकार झाला होता इंद्राला. अहंकाराचा